नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये इन्कमच्या 4 ऍडजस्टमेंट बघणार आहोत। बहुतेक वेळा इन्कमच्या ऍडजस्टमेंट या सबस्क्रिप्शन वरती असतात, म्हणून आपण आता या व्हिडिओमध्ये डायरेक्ट सबस्क्रिप्शन असं नाव घेतलेलं आहे। काय करायचंय तुम्हाला, तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्याला सबस्क्रिप्शन रिसिवेबल म्हणतात। इथं सीवाय लिहिलेलं आहे। सीवाय म्हणजे करंट इयर। करंट इयरला आउटस्टँडिंग आहे, म्हणजे या वर्षाचं सबस्क्रिप्शन अजून मिळायचं बाकी आहे, त्यालाच आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असं म्हणतात। सबस्क्रिप्शन हा आपला इन्कमचा आयटम आहे। म्हणजे काय झाले, एकूण 90,000 सबस्क्रिप्शन तुम्हाला या वर्षात रिसिव्ह झाले। आणखीन काही मिळायचं बाकी असेल तर तुम्हाला खाली ऍडजस्टमेंट दिलेलं असते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन या वर्षाचं, करंट इयरचं। हे महत्वाचं आहे। करंट इयरचं जर आउटस्टँडिंग असेल तर आपल्याला त्याचे काय इफेक्ट करायचे ते आपण बघणार आहोत। म्हणून मी तर तुम्हाला सीवाय दिलेला आहे, करंट इयर। आता काय करायचंय, तर पहिला इफेक्ट करायचा 1 नंबर, ऍड इन सबस्क्रिप्शन, शॉर्ट मध्ये लिहूया ऍड इन सबस्क्रिप्शन। आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीट असेट साइड। असेट साइड कोणती असेट साइड असायला पाहिजे, तर न्यू। न्यू का, तर हे करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे म्हणून। मग बघा, पहिला इफेक्ट ऍड इन सबस्क्रिप्शन आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड न्यू बॅलन्स शीट, बरोबर। आता आपण ही लगेच ऍडजस्टमेंट करून बघूया। फॉर एक्झाम्पल, आपण सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे 10,000 याच वर्षाचं, मग आपण ही ऍडजस्टमेंट लगेच करून घेऊया सबस्क्रिप्शन वरती। इथं म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, इथं वाटलं सीवाय लिहा, म्हणजे करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे, तुम्हाला कळेल। रक्कम आहे 10,000, दोघांची बेरीज करा, 90 आणि 10, अमाऊंट 1 लाख असायला पाहिजे, 1 लाख। आणि हा झाला एक इफेक्ट, पहिला इफेक्ट ऍड इन सबस्क्रिप्शन। दुसरा इफेक्ट आपल्याला करायचा आहे बॅलन्स शीट असेट साइड, न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला करायचा आहे। आणि मग इथं असेट साइडला या, इथं म्हणा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन वर्ष आहे करंट इयर आणि अमाऊंट असायला पाहिजे 10,000, 10,000, बरोबर। ही पहिली ऍडजस्टमेंट ऍड इन सबस्क्रिप्शन, इथं सबस्क्रिप्शनला ऍड केलेला आहे। आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड म्हटलेलं होतं, इथं बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण लिहिलेलं आहे। करंट इयर असल्यामुळं या बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण इथं लिहिले। त्याच्यानंतर ही पहिली ऍडजस्टमेंट झाली। दुसरी ऍडजस्टमेंट बघूया, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन रिसिवेबल असं म्हटलंय, प्रिव्हियस इयर, मागील वर्षाचं होतं। प्रिव्हियस इयर कसं ओळखायचं तुम्हाला इथं मागाशी मी सांगितलेलं होतं, आताही सांगतो। करंट इयर 19-20 असेल तर प्रिव्हियस इयर 18-19 असेल, आणि नेक्स्ट इयर 20-21 असेल, बरोबर। आता मागील वर्षाचं म्हणजे या वर्षाचं आहे, प्रिव्हियस इयर अगोदरचं। प्रिव्हियस इयर 18-19 आहे, या मागील वर्षाचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं, त्याचा पहिला परिणाम इथं लिहायचा आहे 1 लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन, लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन। आणि त्याचा दुसरा परिणाम बॅलन्स शीट असेट साइड, बॅलन्स शीट असेट साइड, फक्त इथं काय म्हणायचंय, ओल्ड म्हणायचंय, कारण हे पाठीमागच्या वर्षाचं आहे, प्रिव्हियस इयरचं, म्हणून ओल्ड बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला लिहायचं आहे। आता याचं एक्झाम्पल आपण इथे घेतलंय, सबस्क्रिप्शन 8,000 मागील वर्षाचं आउटस्टँडिंग होतं। परिणाम ठरल्याप्रमाणे लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन, इथं लिहिलंय बघा, लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन। पण सबस्क्रिप्शन मधनं आपल्याला वजा करायचं, इथं म्हणा लेस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, इथं पीवाय म्हणा, म्हणजे प्रिव्हियस इयर, मागील वर्षाचे किती आउटस्टँडिंग आहे, तर 8,000। यांची जर वजाबाकी जर केली तर ती येणार आहे 92,000। हा झाला पहिला परिणाम, लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन। सबस्क्रिप्शन मधून आपण वजा केलेला आहे, आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला लिहायचं आहे, पण ओल्ड बॅलन्स शीट आहे। मग ओल्ड बॅलन्स शीट इथं वरती आपण आखलेला होता, इथे लिहायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षी आहे, इथं अमाऊंट आहे 8,000। आता बघा, कधी कधी परीक्षेला ओल्ड बॅलन्स शीट दिलेला असतो, आणि मग त्या ओल्ड बॅलन्स शीटला इथे सबस्क्रिप्शन जर दिलेलं असेल पहिलेच 8,000,
दिलेला असेल तर आपण काय करायचंय, हा आपण त्याला आधी पेंडिंग ठेवला होता, त्याला फक्त राईटची खूण करायची, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट झाला असं त्याचा अर्थ होतो. म्हणून बॅलन्स शीट असल्यानंतर आणि नसल्यानंतरचा फरक आहे. आता बॅलन्स शीट नसेल तर तुम्हाला इथं 8,000 असे लिहावे लागतील, आणि जर पहिल्याच बॅलन्स शीट मध्ये इथं 8,000 जर असतील तर मग तुम्हाला फक्त राईटची खूण करायची आहे, कारण ही ऑलरेडी पहिला हा इफेक्ट झालेला असेल. कळालं? आणि म्हणून ही ऍडजस्टमेंट आपण अशी केली. पहिला परिणाम केला लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन, इथं मी वजा केलेला आहे, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिलेला आहे, इथं वरती तुम्हाला ते दिसतोय. बरोबर? ही झाली ऍडजस्टमेंट नंबर 2. ऍडजस्टमेंट नंबर 3, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स असं म्हटलेलं आहे. ऍडव्हान्स मिळालेला आहे. कधी मिळालेला आहे, तर या वर्षामध्ये ऍडव्हान्स मिळाला आहे. CY म्हणजे करंट इयर. आता या वर्षी ऍडव्हान्स मिळाला याचा अर्थ तो पुढच्या वर्षाचा आहे. चालू वर्षात मिळालेले ऍडव्हान्सचे पैसे आहेत याचा अर्थ ते पुढच्या वर्षाचे मिळालेले आहेत. मग आपल्याला ते काय करायचंय, तर पहिला इफेक्ट करायचा आहे लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन, आणि दुसरा इफेक्ट करायचा आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड कोणता बॅलन्स शीट असायला पाहिजे, जर हे करंट इयर असेल तर इथं बॅलन्स शीट असायला पाहिजे न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जायला पाहिजे. याचा आपण एक एक्झाम्पल लगेच पुढे घेऊया. दॅट इज एक्झाम्पल आहे सबस्क्रिप्शन 6,000. आता हे या वर्षामध्ये ऍडव्हान्स मिळालेला आहे. मग ठरल्याप्रमाणे दोन इफेक्ट करूया. लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन मधनं वजा करायचं आहे. इथं म्हणायचं आपल्याला लेस सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इथं आपण CY म्हणूया, करंट इयर मध्ये मिळालेला आहे म्हणून आपल्याला इथून मायनस करायचं आहे. 6,000 इथून मायनस करणार आहोत. 92,000 मधून 6,000 गेले तर आपली वजाबाकी येणार आहे 86,000. 86,000 वजाबाकी असेल. आणि हे जे 6,000 आपण मायनस केलेले आहेत हा पहिला इफेक्ट झालाय. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साइड न्यूला असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं द्यावं लागेल सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, अमाऊंट असायला पाहिजे 6,000. बरोबर? त्याच्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, पण इथं काय म्हटलेलं आहे तर प्रिव्हियस इयर म्हणले, म्हणजे मागील वर्षाचे. मागील वर्षी आपल्याला ते ऍडव्हान्स मध्ये मिळालेले होते. मग त्याचे इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे, तर पहिला इफेक्ट करायचा आहे ऍड इन सबस्क्रिप्शन, आणि दुसरा परिणाम करायचा आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. परंतु बॅलन्स शीट तो कुठला असला पाहिजे, फक्त ओल्ड असायला पाहिजे. बरोबर? म्हणजेच ऍड इन सबस्क्रिप्शन आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला लिहायचा आहे, पण जुन्या. ओल्डला का लिहायचा आहे तर तो प्रिव्हियस इयरचा आहे म्हणून. याच्यावरती ऍडजस्टमेंट आपण घेणार आहोत. सबस्क्रिप्शन तुम्हाला इथे 4,000 दिलेले आहेत, पाठीमागच्या वर्षामध्ये ऍडव्हान्स मध्ये मिळाले होते. आणि मग ते आपल्याला इथं करायचं आहे ऍड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षी किती मिळालेले होते तर 4,000. इथे 4,000 आपल्याला द्यावे लागतील. यांची बेरीज करावी लागेल. 86,000 अधिक 4 बेरीज केली तर बाहेरचं उत्तर असेल 90,000. आणि या 4,000चा दुसरा परिणाम इथं लिहिलंय बघा, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड कुठं असायला पाहिजे ओल्ड. आणि मग ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इथं आपण लिहिणार सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. हे तुमचं पाठीमागचं वर्ष आहे आणि ती अमाऊंट असायला पाहिजे किती हजार, इथं 4,000. बरोबर? अशा आपण या 4 ऍडजस्टमेंट आता पूर्ण केलेल्या आहेत. बरोबर? आता याच्यामध्ये बघा, जर जुना बॅलन्स शीट असेल तुमचा पहिला, तर हे ऑलरेडी इथं असे असायला पाहिजे. हे दोन्ही पण असतात, असे दोन्ही पण असतात. त्यामुळं आपल्याला जर असेल तर त्याला राईटची खूण करायची, कारण आपण पोस्टिंग करताना तो पेंडिंग ठेवलेला होता, त्याचा हा सेकंड इफेक्ट इथं वरती आलेला असेल. त्यामुळं हे लक्षपूर्वक बघा आणि मग या पद्धतीने हे लिहिलेलं असेल. आता या 4 ऍडजस्टमेंट लक्षात ठेवण्यासाठी आणखीन एक दुसरी सोपी आयडिया.
काही अवघड नाही, लक्षपूर्वक आहे का. इथं बघा पहिला आहे ऍड, याच क्रमाने ठेवायचा, पहिला ऍड आहे बरोबर. जसं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेन्सिव्हच्या बघितल्या तशाच इथं आपण इन्कमच्या 4 बघतोय. पहिला ऍड आहे बरोबर, दुसरा मायनस आहे बरोबर, तिसरा ऍडव्हान्स असल्यामुळे हा मायनस आहे आणि चौथा आहे प्लस. मग हा दुसरा हात लगेच करायचा, अंगठा सोडून ही 4 बोट असे ऍडजस्टमेंट करा. असं लक्षात ठेवायची सोपी गुण हे 4. मग त्यामध्ये बघा पहिला प्लस आहे, दुसरा मायनस आहे, तिसरा मायनस आहे आणि चौथा प्लस आहे बरोबर. ह्या 4 ऍडजस्टमेंट अशा क्रमाने लक्षात ठेवायच्या आणि त्या पद्धतीनं प्लस मायनस मायनस आणि प्लस या 4 ऍडजस्टमेंट्स आहेत. त्या ऍडजस्टमेंट आपण लक्षात ठेवणार आहोत की जेणेकरून आपल्याला सोडवता येईल. आता यामध्ये मी जास्तीत जास्त ऍडजस्टमेंट या का घेतलेल्या आहेत तर त्याचं कारण हे सबस्क्रिप्शन वरती येतं म्हणून, आणि म्हणून तुम्हाला 4 पण ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन वरती मी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला करता येतील. हे सबस्क्रिप्शन वरती ऍडजस्टमेंट्स आहेत, त्या बघा आणि त्याप्रमाणे प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह करा. थँक्यू.